नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती बाजार भाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. राज्यभरामध्ये आज दुपारनंतर आणि आज रात्रीच्या भागात होणाऱ्या पावसाचा चला तर सविस्तर आढावा घेऊया. 2 एप्रिल रोजी जोरदार वादळी वारे, विजांच्या गडगडाटासह जबरदस्त पावसाचा जोर वाढत आहे. काही भागामध्ये गारपिटीची पण शक्यता वाढत आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला नाशिक जिल्ह्यामध्ये. तसेच अहमदनगर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला. दुपारच्या नंतर पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल तुम्हाला. तसेच पुणे जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला. पुणे जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल. तसेच सातारा जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला. सातारा जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळतोय. तसे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळतोय. तसेच सांगली जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला. सांगली जिल्ह्यामध्ये. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला. दुपारनंतर पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल. तसेच रत्नागिरीच्या भागामध्ये बी आज दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल. रायगड जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला रायगड जिल्ह्यामध्ये. तसे मुंबईच्या भागामध्ये आज दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल. ठाणे जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल. ठाणे जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल. तसे पालघर जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला. तसेच नागपूर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला. तसे भंडारा जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये काही ठिकाणी हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल. काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल. गोंदिया जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल. काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला. गडचिरोली जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला गडचिरोली जिल्ह्यामध्ये. तसेच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळतोय. तसे वर्धा जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल. अमरावतीच्या भागामध्ये आज दुपारनंतर पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळतोय तुम्हाला अमरावती जिल्ह्यामध्ये. तसे अकोला जिल्ह्यामध्ये दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला अकोला जिल्ह्यामध्ये. यवतमाळ जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला. तसे वाशिम जिल्ह्यामध्ये बी आज दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला वाशिम जिल्ह्यामध्ये. तसे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तर मला पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळतोय. तसे जळगाव जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल. धुळे जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळतोय. तसेच नंदुरबार जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळतोय. तसेच छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला. तसेच जालना जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला. जालना जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळतोय. तसे बीड जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला बीड जिल्ह्यामध्ये. धाराशिव जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल. लातूर जिल्ह्यामध्ये बी आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला. तसे परभणी जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला. काही भागामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल. नांदेड वाघाला या जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला. काही भागामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल. हिंगोली जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर काही ठिकाणी हलकी ते मध्यम पाऊस बघायला मिळेल तुम्हाला. काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला. चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.